मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 4:07 आणि तारीख आहे 24 जानेवारी. तर आपण रिझर्वेशन ट्रिप घेतली होती. ही आपण घेतली होती एक आकुर्डीची, पण ती आकुर्डीपासून एअरपोर्ट होतं, पण मी ती कॅन्सल केली कारण पिकअप 16 किलोमीटर होता लांब. आणि आता ही जी आहे ही पिंपळे सौदागर, आपण नेहमी जिथं जाऊन थांबतो तिथनं पिकअप आहे, तर ती पण एअरपोर्टचीच आहे. आणि आपण आणखीन एक पिकअप घेतलाय एअरपोर्ट पासून हिंजवडी फेज 1 5:05. आता ही राईड जी आहे ही 4:30ची आहे. 4:30 ते 5 वाजता आपण बरोबर 4:30 to 5 अर्ध्या तासामध्ये आपण एअरपोर्टला पोहोचतोय. आणि तिथनं 5:05 फ्लाईट येणार आहे. तिथून पुढे 20, 25, 30 मिनिटं अर्धा तास तिथं लागल वेट टाइम. त्या वेट टाइमचे पण पैसे त्या ट्रिपमध्ये ऍड आहेत. 473 दाखवले होते मला हिंजवडी फेज 1 चे एअरपोर्ट पासून. तर जनरली आपल्याला 300 रुपये, 350, 300, 280 असे भेटतात, पण यामध्ये 100 रुपये जास्त होते. सो मी ऍक्सेप्ट केली आणि आपण एरो मॉलला वेट करू आणि नंतर बघूया. बॅक टू बॅक आपल्याला आता या रिझर्वेशन राईड आहेत, त्याचा फायदा असा होतो की राईड कन्फर्म असतात आणि आपल्याला फेअर पण व्यवस्थित भेटतं. तर मी आकुर्डीचं फेअर कॅन्सल करायचं कारण की माझ्या घरापासून 16 किलोमीटर लांब होतं पिकअप आणि तिथनं परत 25-26 किलोमीटर एअरपोर्ट, म्हणजे 41 किलोमीटर चालले होते. 41 किलोमीटर जात होते. पैसे भेटत होते मला 10 रुपयांनी, पण माझा वेळ भरपूर जात होता त्यामध्ये. त्याच्यापेक्षा मग ही राईड भेटली, ही एकदम व्यवस्थित झाली. 5, 10, 15 मिनिटं मला एअरपोर्टला वेट, नॉर्मली आपण तसं करतोच. सो आता आपण निघालोय कस्टमरच्या लोकेशनला. फर्स्ट ट्रिप आहे आपली पिंपळे सौदागर टू एअरपोर्ट. तर माझ्या घरापासून काय 10-15 मिनिटं, म्हणजे तेच आपण नेहमी थांबतो तिथं. आता गॅस भरला होता आपण, पण 2 गाड्या खाली बसलाय. ठीक आहे, आपण येताना भरूया हिंजवडी फेज 1 ला, जिथं आपण येऊ परत तेव्हा. आता नको भरायला, आता उशीर होईल. आता सरळ आपण लोकेशनला पोहोचतोय. कस्टमरच्या लोकेशनला आपण 6 मिनिटं आधी, 5 मिनिटं आधी पोहोचतोय, 7 मिनिटं आधी. तर ठीक आहे, चला राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आलोय आपण एअरपोर्टला, कस्टमरला सोडलंय आणि पुढची जी राईड होती आपली 5:05 फ्लाईट उतरणार जी होती ती ऑलरेडी आलेली आहे. कस्टमरचा कॉल पण आलाय. तर आपण चाललोय एरो मॉलला पिकअप करायला. एकदा त्यांना कॉल करतो, कन्फर्म करतो म्हणजे पोहोचले का नाही. त्या हिशोबाने आपण पण पुढच्या 3-4 मिनिटांमध्ये एरो मॉलला सेकंड फ्लोअरला पोहोचतो. म्हणजे ही 5:30 पर्यंत मला भेटणार होती ट्रिप, तर ती 5लाच भेटतीये. 5:05 झाली आणि 5:05 फ्लाईट उतरणार होती, लँड करणार होती. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागते. आता जी ट्रिप आपल्याला 5:30, 5:15, 5:30 किंवा 5:35 भेटणार होती, ती फ्लाईट आधी आली वाटतं. 4:45च्या आसपास अराईव्ह झाली. तर मी त्याच रोडला होतो, कस्टमरला एअरपोर्टला सोडत होतो. मला दाखवत होतं की इथनं 8 किलोमीटर आहे कस्टमर एअरपोर्ट. तर तिथं कॉल आला कस्टमरचा की आलोय म्हणून. म्हटलं ठीक आहे, वेट करा म्हणलं, 5 मिनिटांमध्ये येतोय. त्यांना माहित नव्हतं की एरो मॉलला यायचंय. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, तेवढंच आपल्याला वेळ भेटेल. सो एरो मॉलला कस्टमरला यायला सांगितलं. तोपर्यंत आपण आपलं जे कस्टमर होते त्यांना आपण सोडलं आणि तिथून मग आपण निघलो पुढं. तर कस्टमरला सोडले. आता कस्टमरचं बिल झालंय 618 रुपये. आता आपल्याला किती दिलेत मी पाहिलं नाही. आता इथं बाकीचे ऍप चालू करतो, ओला आणि रॅपिडो, आणि बघूया इथनं आपण पुढे जाते. 2 ट्रिप झाल्यात आपल्या. टाइम झालाय 5:54. गाडी चालली 44 किलोमीटर आणि सीएनजी 3 गाड्या का 4 गाड्या खाली बसलाय. तर बघूया पुढे जातोय आता. इथनं आपण नाश्ता केला शिवाजी लक्ष्मी चौकात राईट साईडला. तिथं इंदोरी चाटवाला म्हणून आहे, पोहे. तर तो 3 वाजता येतो सकाळी. तर तिथं पोहे खाले, चहा पिला आणि निघलोय. आता इथं फेज 1 ला गॅस भरायला आलोय. तर गॅस भरूया. एक 5-6 गाड्या आहेत पुढं आणि 1-2 आल्या होत्या बरं का राईड, पण नाश्ता करत होतो. एक विमाननगरची होती, ती काय ऍक्सेप्ट नाही झाली. आणि एक होती स्टेशनची 258, ती असं वाटलं करावं, पण अर्धे पोहे तसेच होते, त्यामुळे मग ती राईड काही घेतली नाही. आणि आता इकडे आलोय तर उबेर वाचतोय भरपूर, पण रेट म्हणजे असे लिटरली 8 रुपये 9 रुपये. त्यापेक्षा थांबून थोडंसं उबेरचं रिझर्वेशन ट्रिप चांगले आहेत बघा, जर व्यवस्थित घेतलंय तर. आता आज मी ज्या 2 केल्या बॅक टू बॅक, 1 तासाभरातच माझे 1.5 तासात कम्प्लीट झाल्या. डायरेक्ट 818 रुपयाचं काम आपल्याला भेटले. आता येताना तर कस्टमरचं बिल 618
जातानीचं 402 रुपये, 367 रुपये पहिल्या ट्रिपला आणि 400 असं काहीतरी दुसऱ्या ट्रिपला भेटलेत आपल्याला. तर चांगली अमाऊंट भेटली. एक तास दीड तासामध्ये आपलं 808 रुपयाचं अर्निंग झाले. आता इथं गॅस भरू आणि परत वळून त्या ब्रिज खाली किंवा वाकड साईडला निघूया हळूहळू, कारण तिकडनंच राईट पडतील, इकडनं पडतं पण रेट व्यवस्थित नाहीये, तिकडे जास्त फ्लो असतो. तर बघूया किती वेळ लागतो. आता एक 5 मिनिटांना आपण वाकडचा ब्रिज उतरलो. जस्ट तेवढ्यात आपल्याला एक राईड दिसली एअरपोर्ट उबेरकडनं. 313 रुपये 2.7चं पिकअप आहे आणि 18-19 किलोमीटरचं ड्रॉप घेतली मी राईड आणि चाललो युटर्न घेऊन परत कस्टमरच्या लोकेशनला. जिथनं आलो तिथनं मी थोडंसं अलीकडं. तर 313 म्हणल्यावर 280-290 रुपये आपल्याला भेटायला पाहिजे. तर बघूया वेळ किती लागतोय आणि फेअर किती भेटतोय आता इथनं. कारण काल जी आपण राईड बघितली होती ते ठीक आहे, एअरपोर्टचं डिस्टन्स जास्त असतं. एक एक्सपिरियन्स आहे माझा, मी सांगतो ही व्हिडिओ झाल्यानंतर, ही ट्रिप झाल्यानंतर. तर बघूया त्याचा फायदा घ्या करून. आलो आपण एअरपोर्टला, कस्टमरला सोडले. ऑनलाईन पेमेंट होतं, 298 रुपये आपल्याला दिलेत. तर 1117 रुपयाचं काम आपलं झालंय. 7:44 गाडी चालली 75. ठीक आहे, आता बघतो एखादी राईड आपल्याला कुठं पडती. प्रायोरिटी आपल्याला पडली आहे 2 किलोमीटरची. एअरपोर्ट पासून 150 रुपये काहीतरी दाखवले. 2.1 किलोमीटर विमाननगर. तर ही राईड आपण प्रायोरिटीची होती. 2 किलोमीटरची 150 दाखवले होते आपल्याला. पण जसं मी एअरमॉलला आत वळलो, कस्टमरने लोकेशन ऍड केलं त्यामध्ये, आणखीन एक ऍड स्टॉप. आता ते 13 किलोमीटर ऍड केले, त्याची फक्त 70 रुपये वाढले. तर आता काय, आपण कॅन्सल केलं तर आपलं रेटिंग खराब होणार. मग मी फोन केला, विचारलं लोकेशन कुठे आहे, तर गोखले नगर बोलले. ठीक आहे म्हणलं, आता युनिव्हर्सिटी रोड पासून आत जायचं होतं. आता मी काय आता कॅन्सल केली नाही, म्हणलं चला जाऊ द्या. तर पहिला स्टॉप विमाननगरला होता, जिथं ऍज पर आपल्याला भेटली होती. नंतर त्यांनी स्टॉप ऍड केल्यामुळे प्रॉब्लेम झाला आपल्याला बरंच इकडं पुढे यायला लागलं, 13 किलोमीटर आणखी. तर लॉ कॉलेज रोडला येत आहे पण इथं. तर आता इथनं आपण स्टेशन साईडला निघूया आणि बाकीचे रॅपिडो आणि ओला चालू करतो. तर 331 रुपये कस्टमरचं बिल झालंय. 221 आपल्याला भेटले, कस्टमरने 20 रुपये एक्स्ट्रा दिलेत. तर 242 रुपये, 221.98. तर 242 रुपये आपल्याला भेटले. 1339 उबेर मध्ये झाले आणि 1340, 1360 रुपयाचं काम आपलं झालंय. टाइम झालाय 8 वाजलेत आणि गाडी चालली 91.7, 92 किलोमीटर. तर आता आपण आहे SB रोडला. तर आता इथनं सरळ स्टेशनला जातो आणि बघूया तिकडनं कुठं राईड पडते, किंवा अलीकडनं इथनं कुठं जर पडली तर आपण इथनं राईड करूया. बघा हा माणूस जो आहे ना पुढं, आता हा लाल शर्टवाला, हा माझ्याकडे पण आलता. मी सांगवीतून आलोय, मला एकाने सोडलं, कामासाठी आणलं, काय मदत करा, पैसे मागतोय. मागच्या गाडीकडे गेला, त्यांनी काही दिले नाही. आता पुढच्या माणसाकडे, पुढच्या स्विफ्टवाल्याकडे बराच वेळ झाला, सांगते रडायचं बिडायचं जोड करत होता. कुणालाच पैसे द्यायचे नाही असं स्टेशनला. सगळे 10 रुपये न रे ती लोक. आता त्याला जर खरी गरज असती तर तो कुणाकडनं फोन करून, कुणाकडनं मागून घेऊन पोलिसांकडे गेला असता. इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, पण त्याला पाहिजे पैसे 10 रुपयाला. अजिबात असल्या लोकांना मदत करायचं नाही, लक्षात ठेवा नेहमी. स्टेशन पाशी आपण जवळपास 1 तास वेट केला. राईडर्स काही व्यवस्थित नव्हत्या, कारण ट्रिप नव्हत्या आणि पडत होत्या. तर त्या हडपसर, कोंडवा, मुंडवा, लोणी काळभोर, वाघोली त्या साईडला आपण जात नाही. त्या साईडच्या सगळ्या राईड आज आणि 1-2 इंजवडीच्या आल्या पण एक्सेप्ट नाही झाल्या. सो इथनं आता आपण आलोय पिंपळे गुरवला. रॅपिडो कडनं घेऊन आलो होतो आपण 11 किलोमीटरचे 205 रुपये आणि तिथनं आपल्याला परत रॅपिडो कडनंच पडले 3 किलोमीटर पिकअप आणि 15 किलोमीटर ड्रॉप आणि त्याचे 295, 260 आले. आधी 265 आले. कस्टमरने 30 रुपये ऍड केलेत वाटतं परत, कारण ट्रॅफिक आहे वाकडेवाडीला बस स्टँडला. ठीक आहे म्हणलं चला आता हळूहळू जाता येईल. आपलं काय तसं 1,500चं काम झाले आणि 1540 रुपयाचं, 1545 किंवा 40 रुपयाचं काम झाले आणि 300 जरी पकडलं तर 1840 रुपये, 1850चं आपलं काम होऊन जाईल. त्याच्या हिशोबाने मग म्हटलं चला 1 तास लागला तरी काय हरकत नाही, घेऊया आपण. 300 रुपये भेटतील आपल्याला.
आणि कमिशन करणार नाही ना, रॅपिडो म्हणल्यावर सगळे आपल्यालाच भेटतात, त्याच्यामुळे मग मी ऍक्सेप्ट केली. तर बघूया किती वेळ लागतोय. आलोय आपण स्टेशन रोडला, कस्टमरला सोडलंय. 295 कस्टमरचं बिल. आता इथनं स्टेशन साईडला बघूया, 11 वाजलेत आणि अर्निंग काही मी बघितली नाही टोटल, पण 1850 वगैरे झाले आपलं अर्निंग. आणि आता इथनं स्टेशन पासून बघू एखादी राईड, कारण आरटीओच्या इथं पूर्ण जाम आहे. एवढ्यातच आरटीओच्या इथं व्हायला लागला, एवढा जाम आधी होत नव्हता. ठीक आहे, सिग्नल आहे त्याच्यामुळे होत असेल बहुतेक. तर बघू आता इथनं आपल्याला कुठली राईड भेटते. तर स्टेशन पासून आपल्याला राईड भेटली वाकडची. तर पार्क स्ट्रीटच्या इथं त्या रोडला पुढंच होतं, काळेवाडी फाट्याला अलीकडेच. तर कस्टमरला सोडले. कस्टमरचं बिल 271 रुपये आणि आपल्याला दिले 247, 247. तर 500 रुपये रॅपिडो, 1339 उबेर आणि 247 रुपये ओला. तर टोटल जर केली तर 2086 रुपये होतात. आणि आता टाइम झालाय 11:54. गाडी चालली 145, अर्धे टाकी आणि एक गाडी CNG आहे. तर आता इथनं बघूया आपण कुठं जातोय. हा, आणि काल एक कमेंट होती मला की गाडीबद्दल लोकांना थोडंसं कन्फ्युजन आहे. तर स्विफ्ट आणि ऑरा, एक सोपा सांगतो की वॅगनार आणि सेलेरिओ, एस्प्रेसो या छोट्या गाड्या ज्या आहेत त्या लोकलमध्ये काम चालतं. तर तुम्ही त्यामध्ये लोकलला जास्त काम करू शकता, यांना आउटस्टेशनच्या जास्त ट्रिप पडत नाहीत. आणि स्विफ्ट किंवा ऑरा ज्या आहेत, ज्यांना मागे डिक्की सेदान गाड्या ज्या आहेत, तर त्यांना आउटस्टेशन वगैरे, लॉंग ट्रिप, प्रीमियर हे ऑप्शन जास्त असतात की लोकलपेक्षा त्यांना रेट थोडेसे जास्त भेटतात. तर आणि ज्यांना पार्ट टाइम वगैरे काम करायचं आहे तर त्यांनी आपलं हे सेलेरिओ किंवा छोटी गाडी एखादी वॅगनार ही चालेल. आणि त्यामध्ये जर तीच गाडी घेऊन जर वॅगनार घेऊन जर फुल टाइम करायचा असेल तर 2-3 लाख रुपये ॲटलिस्ट भरून बाकीचा हप्ता वगैरे करून तुम्ही 8 ते 10 तास काम करू शकता. त्यामध्ये तुम्हाला एक 30-35 हजार रुपये भेटतील. 15-20 हजार रुपये, 15-1 हजार हप्ता गेला तरी 20 हजार तुम्हाला साईडला पडतील, जर तुम्ही डेली 8 ते 10 तास काम करताय आणि सकाळी लवकर निघायचं. कारण सकाळचं ट्रॅफिक नसतं. तुम्ही बघताय आता वाजलेत 12 पण नाही वाजले तर आपलं 2086, 2100 रुपयाचं काम झालंय. आता CNG पकडा 550 रुपयाचा, तरी मला 1,500 रुपये साईडला. आता मी आठवड्यातनं एक दिवस सुट्टी घेतो आणि मी 8 तास काम करतो, तर त्याच्या हिशोबाने 35-1 हजार रुपये मला पण राहत असतील साईडला, जास्तच राहत असतील, पण पकडून चला. तर एखादं जर या हिशोबाने जर येत असेल की 8 तास काम करून, तर होते. मी आठवड्यातनं 4 दिवस सुट्टी घेतो, महिन्यातनं 4 दिवस सुट्टी घेतो, आठवड्यातनं 1 दिवस. जसं आपल्यानुसार जेवढं तुम्ही सकाळी लवकर निघाल तेवढं तुमचं टार्गेट लवकर पूर्ण होणार. आता मी जर आणखी 2 तास केलं तर मी एक पकडून चला ना 500-600 रुपये तर कसे पण करणार. तर जर मी 600 रुपये आणखी केलं तर 600 रुपयाचं 600-700 रुपयाचा गॅस गेला तर 2,000 रुपये मला साईडला राहू शकतात. पण माझं मेन काम स्टॉक मार्केटमध्ये चालतं आणि घरी आमचं किराणाचं पण शॉप आहे. तर इथनं घरी गेल्यानंतर मी 2-1 तास आराम करून झोपून दुपारनंतर एक 4-5 वाजेनंतर मी रात्री 9 वाजेपर्यंत घरच्या शॉपमध्ये असतो आमच्या. तर असं काहीच तर माझं रुटीन आहे. आता ज्यांना पार्ट टाइम काम करायचं तर त्यांच्यासाठी माझं सांगणं राहील का गाडी तुमची स्वतःची पाहिजे. तुम्ही जर हप्त्याने घेऊन जर पार्ट टाइम काम करणार असाल तर थोडंसं अवघड जाईल, किंवा तुम्हाला त्याप्रमाणे पेमेंट असेल तर तुम्हाला बेअर होण्यासारखं असेल तर तुम्ही करू शकता. पण ॲटलिस्ट 4-5-6 तास तरी काम झालं पाहिजे, तर त्याला पार्ट टाइम म्हणून म्हणता येईल. तर ठीक आहे, आता मी इथनं बाकीचे ॲप ओपन करतो आणि बघूया कुठं जातोय.